असं आता काय सगळं खाली गेलं डायरेक्ट पायची जोर पाणी डायरेक्ट गुडघा भर पाय चालला खाली. असं रोखला अहो याची खरंच आता काही काहीच नाही राहणार जर पाऊस आणखी 15 जर म्हैसची घरी हा म्हैस सांगा द्यायला पाहिजे मला शेतकऱ्यांनी काही पुढं काय झालं त्याचं अजून तर काहीच नाही. अजून तर चांगलं जाणार. दादा नाव काय, किती एकर शेती आहे, कसं कसं केलं? 2 एकर शेती आहे. गट नंबर 36 तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर. कसं कसं पेरलं, काय काय की 2 एकरला काय होतं काय नाही? इथं सुरुवातीपासून 2 एकरची नांगरटी सर धरली. तर त्याच्यानंतर बियाचे भाव यावरचे जास्त भावाने बी भेटलेले आम्हाला. खताचे दर जास्त होते. मजूर आता काय सगळं खाली गेलं डायरेक्ट पायची जोर पाणी डायरेक्ट गुडघा भर पाय चालला खाली. असं रोखला असं या मुसळधार पावसामध्ये तुमचं शेती पिकांचं किती एकरचं नुकसान झालंय? जवळपास पूर्ण गट नंबरच नुकसान मध्ये गेलेलं आहे. हे पीक उभं करण्यासाठी तुम्ही काही पीक कर्ज वगैरे घेतलं पीक होतं? कर्ज काढलेलं आहे बँकेकडून. आता ते फेडायचं कसं? कारण यातून उत्पन्न तर याच्यातून उत्पन्न शून्य झालेलं आहे. ही कपाशी, मक्का, ऊस सगळं पाण्याखाली गेलेलं आहे. रात्री अचानक ढगफुटी झाली, त्यामुळे तुम्ही बघू शकता तलावाचं रूप आपल्या वावरानं धारण केलेलं आहे. आणि आता हे पूर्ण 2-4 दिवसात सडून जाणार आहे. आता त्याच्यामुळे पीक कर्ज शेतकऱ्यांचं सरकारने त्वरित माफ करून त्यांना प्रोत्साहनपर पुन्हा कर्ज दिलं पाहिजे. आणि जे पिकाला हमी भाव राहतात ते दिले पाहिजे. पूर्ण पिकांचे हमी भाव हे सरकारनं नियोजन करून सगळ्यांना हमी भाव दिला पाहिजे. आता तुम्ही बघू शकता कांदा फक्त 500 रुपये चाललेला आहे. आणि त्याचे कांद्याचे जर बी घ्यायला गेलं 3-4 हजार रुपये किलोना बी घ्यावं लागतंय. मग शेतकऱ्यांना हा कुठंतरी एकदम जास्त दुरावा निर्माण झालेला आहे पीक भावात आणि घेणाऱ्या बियाच्या भावात. म्हणून आता शेतकऱ्यांना फाशी किंवा आत्महत्या घेतल्याशिवाय पर्याय नाही राहिलेला. या शेतीतून उत्पन्न आता निघणार नाहीये. हा. मात्र आता दसरा आणि दिवाळी काही दिवसात दसरा दिवाळी विसरून जाणे आता शेतकऱ्यांनी. दसरा दिवाळी काहीच नाही होत. हे सगळं आता दिवाळीची ओळी होऊन गेलेली आहे आजच. काहीच नाही, शून्य. आता फक्त फाशी आणि आत्महत्या हाच डोळ्यासमोर पर्याय दिसतोय. प्रशासनाकडे काय मागणी आहे तुमची? प्रशासनाकडे मागणी आहे पंचनामे न करता डायरेक्ट त्वरित मदत जाहीर करावी आणि मदत ही भरपूर द्यावी. पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे. टक्केवारीमध्ये नाही द्यावी, 100% नुकसान झालेलं आहे. आज म्हस्के येथून बोलतोय मी. आमच्या इथं खूप पावसामुळे नुकसान झालेलं आहे. तर आमचं शासनाकडे एवढंच म्हणणं आहे का त्वरित आमचं जे नुकसान भरपाई द्यावी आणि जे काही कर्ज आहे आमच्यावर हे कर्ज आमचं मुक्त करावं. आणि काय झालं आम्हाला आता पुढं काय करावं हे काही समजानच नाही. आता हे पिकं, आता ही जमीन बी पूर्ण खराब झालेली आहे आणि आमचं काही थोडं शासनाने विचार करून आणि आमचं हे नुकसान भरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी एवढी विनंती शासनाकडे आमची. आता आलेले पीक पूर्ण गेलेलं आहे आणि ही काही मदत लोणच्या नाही आहे, ही काही पूर्ण नाही. पण सरकारने चांगली मदत केली पाहिजे अशी विनंती सरकारला.